मराठी तिथेच झोपड्यांमध्ये राहिला, त्याच चाळींमध्ये राहिला, पण ह्यांचे 3-3, 4-4 बंगले झाले. जो ठाकरेंचा सेवक तोच नगरसेवक. मराठी माणूस जागा हो, आमचं घर चालणार नाही. तुम्ही दिलत का मराठीला? तुम्ही 25 वर्षात केलेलं एक ठोस काम दाखवा. 25 वर्ष ह्यांनी सत्ता केली ना BMC मध्ये. त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर कोण होते? सगळे गुजराती, मारवाडी, जैन होते. आम्ही कधी म्हटलं का त्याच्याबद्दल काय? मुंबईला अदानिस्तान करायचं की मुंबई आपली? तर काल जे कार्यक्रम झालं होतं आदित्यजींचं, त्याच्यात विचारताना की मुंबई कोणाची, हे पण विचारलं गेलं की मुंबईला अदानिस्तान करायचं आहे का? याच्यावर काय बोलणार तुम्ही? बघा, आपण आहे ना त्या गोष्टीवर गेलं ना तर म्हणजे सोशल मीडियावर लोक काही लिहितात की अदानींच्या लग्नाला हे जातात, लग्नाला जाऊन नाचतात त्यांच्या फॅमिलीतले लोक. मग आम्ही ते म्हणायचं का? हा फालतू प्रश्न आहे. खरं म्हणजे हा प्रश्नच नाही आहे. बघा, डेव्हलपमेंट पाहिजे, ही काळाची गरज आहे. म्हणजे कोणी कोणाला अशी नावं ठेव हे चुकीचं आहे. खरं म्हणजे आपल्याला डेव्हलपमेंट पाहिजे. आता जर तो मराठी असेल, जो अदानी असेल, जो गुजराती असेल, मग डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. मला तर असं वाटतं ना, कधी कधी मी माझा पर्सनल असा विचार करतो की माझ्या आयुष्यातली जेवढी वर्ष गेली ते जर भारतीय जनता पार्टीचं सरकार असतं तर आज जे कोस्टल झालं आहे, त्याच्यानंतर अटल सेतू झालेला आहे, जे रोड्स, जे इन्फ्रास्ट्रक्चर झालेलं आहे, ते जर कदाचित जर 1947 नंतर लगेच असतं भारतीय जनता पार्टीचं सरकार, तर कदाचित हे रोड्स आणि ह्या सगळ्या गोष्टी लवकर झाल्या असत्या. आमच्या आयुष्य आता जे गेलं जेवढं, ते जायला जेवढा त्रास झाला अख्ख्या मुंबईकरांना, एका टोकावरनं दुसऱ्या टोकावर जायचं असेल 2-3 तास लागतात. आज बघा ना तुम्ही, वरळीवरनं नरिमन पॉईंटला पोचायचं असेल कोस्टलवरून, मग 10 मिनटात तुम्ही पोचता. तोच ह्याच्या अगोदर वेळ किती लागत होता? 1 तास लागत होता. म्हणजे ह्या काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्रपक्ष उबाठा ह्या सगळ्यांनी आहे ना आमचं आयुष्य खराब केलं, आयुष्याचा वेळ घालवला. त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर, आता हे जर म्हणत असतील की गुजरात्यांची पार्टी आहे, अदानींची पार्टी आहे, मला सांगा हो, एवढे कॉन्ट्रॅक्टर 25 वर्ष ह्यांनी सत्ता केली ना BMC मध्ये, त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर कोण होते? हे सगळे गुजराती, मारवाडी, जैन होते. आम्ही कधी म्हटलं का त्याच्याबद्दल काय? तुम्ही दिलत का मराठीला? कधी मराठीला राज्यसभा दिलीत का? मराठी माणसाला राज्यसभा दिलीत का? नाही दिलीत. आम्ही त्या फालतू, आम्ही डेव्हलपमेंटवर बोलतो. तुम्ही करून, आमचे अमित चाटम मुंबईचे अध्यक्ष, ते एकदम मस्त बोलतात ना, तुम्ही 25 वर्षात केलेलं एक ठोस काम दाखवा आणि आम्ही 10 वर्षात केलेली कामं दाखवतो. खूप सिंपल आहे ना. म्हणजे तिकडच्या गोष्टी करायच्या, इलेक्शन आलं, निवडणुका आल्या की मराठी माणूस इकडे जागा हो, तिकडे हो, काय हो. अरे मराठी माणसाला सगळं कळतंय. तुम्ही जे पोस्टर लावत फिरताय, मराठी माणसाला कळत नाही का? मराठी माणूस हिंदू नाही आहे ना, त्याला कळतंय की इकडे तुम्ही रंग बदलण्याचा प्रयत्न करताय मराठी माणसाच्या नावावर. हा विषय असा आहे की 2 भावांना स्वतःचं घर चालवायचं आहे, म्हणून आज मराठी माणूस जागा झाला आहे. त्यांना जागवतायत, मराठी माणूस जागा हो, आमचं घर चालणार नाही. त्यामुळे मराठी माणूस जागा झालेला आहे. मराठी माणसाने परळ, लालबाग, वरळी ह्या इथल्या मराठी माणसाने, इवन मी म्हणेन मराठी ह्यांचे जे उबाटाचे कार्यकर्ते आहेत, मनसेचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी बघितलेलं आहे की मराठी चाळी कशा राहिल्या, मराठी BDD चाळी कशा होत्या, आणि त्यानंतर मातोश्री 1 कसा आला, मातोश्री 2 कसा आला, काय सांगावं, आता मातोश्री 3 येईल. त्याच्यामुळे मराठीचे राजकारण करायचं. मराठी तिथेच झोपड्यांमध्ये राहिला, त्याच चाळींमध्ये राहिला, पण ह्यांचे 3-3, 4-4 बंगले झाले. हे मराठी माणसाला दिसत नाही का? सर्व दिसतं. सध्या एक वाद चालू आहे BMC आणि फॅमिली बिझनेसबद्दल. बघा, आता ठाकरेंची पार्टी जी आहे, त्या ठाकरेंच्या पार्टीमध्ये कोण होतं? म्हणजे ह्यांचीच फॅमिली सगळी चालवत असते. म्हणजे ज्याप्रमाणे ते एक पोस्टर लागला होता आधीचा, जर तुम्ही तो पोस्टर काढला तर त्या पोस्टर, जो ठाकरेंना मानतो, जो ठाकरेंचा सेवक तोच नगरसेवक, हा जो विषय त्यांनी बॅनरवर मांडला होता तो बरोबरच आहे. त्यांच्या पार्टीत कसं आहे की जो ठाकरेंबरोबर तोच नेता होऊ शकतो. आमच्या पार्टीत तसं नाही आहे. बघा, तुम्ही आहे ना भारतीय जनता पार्टीचं स्ट्रक्चर जर बघितलं असेल तर भारतीय जनता पार्टीमध्ये जो छोटा कार्यकर्ता असतो तो मुंबईचा अध्यक्ष बनू शकतो. मुंबईचा अध्यक्ष
महाराष्ट्राचा अध्यक्ष बनू शकतो किंवा देशाचा अध्यक्ष बनू शकतो. म्हणजे आमचे आता नितीन नबीनजी आता जे ऑल ओव्हर इंडियाचे कार्याध्यक्ष झालेत, ह्यांचा काही बॅकग्राऊंड नाही आहे. ह्यांचे वडील कोण खासदार नव्हते, ह्यांचे वडील कोण आमदार नव्हते किंवा मुख्यमंत्री नव्हते. पण भारतीय जनता पार्टीचं स्ट्रक्चरच असं आहे की जो तळागाळातला कार्यकर्ता आहे तो इथे नेता बनतो, त्याचप्रमाणे तोच इथे नगरसेवक बनतो, तोच आमदार बनतो आणि तोच महानगरपालिका चालवतो. तर तुम्हाला याच्यात काही जोडायचं आहे? याच्या जोडण्यासारखं काहीच नाही आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये एक ज्या प्रकारे सांगितलं गेलं की एक तळागाळातला कार्यकर्ता जो लोकांसाठी काम करतो, जनतेसाठी काम करतो, तो भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष देखील होऊ शकतो. कारण तुम्ही मागच्या काही काळानंतर बघितलं असेल या 20-25 वर्षाच्या प्रवासामध्ये की किती असे अध्यक्ष झाले ज्यांचा कुठलाच बॅकग्राऊंड नव्हता, राजकारणाशी संबंध नव्हता, पण तसे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष झाले, मुंबईचे अध्यक्ष झाले आणि प्रदेश आपले राष्ट्रीय अध्यक्ष देखील झाले. पण भारतीय जनता पार्टीमध्ये स्कोप आहे आणि इकडे कार्यकर्ता हा नेता बनू शकतो. पण बाकी जे घराणेशाही पक्ष आहेत, जसं अखिलेश यादवचा समाजवादी पार्टी झाला, लालू यादवचा राजद झाला, उभाटाचा इकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे झाला, राज ठाकरेंचा पक्ष झाला, ह्याच्यामध्ये फक्त त्यांच्या घरातील लोकच या पक्षाचं नेतृत्व करू शकतात. या पक्षामध्ये आमदार खासदार म्हणजे त्यांना वाटेल तेच करू शकतात. पण एखादा कार्यकर्ता तळागाळात काम करत असेल आणि त्याला म्हणजे जनता कौल देत असेल की तुम्ही या क्षेत्रामध्ये निवडणूक लढली पाहिजे, पण जर ठाकरेंचा आशीर्वाद त्याच्यावरती असेल तर त्यांना निवडणुकीची तिकीट भेटू शकते. ते जनतेचं काय ऐकत नाही. पण भारतीय जनता पार्टीमध्ये ही पद्धत नाही आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये जो कार्यकर्ता तळागाळात काम करतो, जनतेसाठी काम करतो, जनतेच्या प्रश्नांना घेऊन नेहमी भांडतो, त्या कार्यकर्त्याचा या पक्षामध्ये नक्कीच विचार केला जातो.